थँक्यू सो मच सोनू वांगर अँड रोशन संते. तर पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहतोय आपण पिंपलोली विपक्ष आंबिवली. तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आंबिवली संघाने आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी पिंपलोली संघाला. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे पिंपलोली टीमची. महेश आणि स्ट्राईक अँड वरती बॅट्समन असेल महेश, तर नॉन स्ट्राईक वरती बॅट्समन पाहतोय आपण नयनला. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. पहिलं फ्लॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज महेश. पंचांचा इशारा येतोय लेग्स प्ले गेम ऑन. स्ट्राईक वरती महेश. पहिला चेंडू महेश यावेळेस हलक्या हाताने घेऊन काढलाय. शॉट लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आणि पहिल्या चेंडूवर आपलं संघाचं खातं ओपन केलंय श्री गणेश केलंय 2 धावेने. पुन्हा एकदा महेश. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल देखील टिपलाय. पहिला गडी बाद होईल महेशच्या रूपाने. महेश बॅक टू द डग आउट. झेल तरी टिपलाय मात्र क्षेत्ररक्षक पाय लाईनला टच आहे का सीमारेषेकडे हे पाहायचंय. तर फलंदाज होते बाद आमच्या ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट देखील सुंदर दृश्य टिपलंय आणि त्यामध्ये देखील पूर्णपणे स्पष्ट होतंय की फलंदाज बाद आहे. खूप चांगला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे मनोज होते. खूप चांगला झेल टिपलाय आणि आता मात्र इथून मैदान सोडावे लागेल फलंदाज महेशला. इंडिया नंबर 3 वरती नवीन फलंदाज येतोय. फलंदाजी नितीन येतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण दुसऱ्या चेंडूवर महेशला बाद व्हावं लागलंय आणि महेशनेच टिपलाय त्याचा मात्र विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी पार प्लेच्या षटकामध्ये पहिले एज तर लाभलंय महेशला मात्र आता स्ट्राईक वरती असेल बॅट्समन नयन ज्याने आतापर्यंत एकही चेंडू पेस केलेला नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील देखील जोरदार केली होती मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि अजून एक निर्धार चेंडूची होती सांगता. चांगली गोलंदाजी आता मात्र विकेट आल्यानंतर लगेच बीट केले नयनला देखील गोलंदाज महेशने. यावेळेस मोठा फटका लॉगॉनला क्लिअर करत असताना चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा येतोय पहिला उत्तुंग षटकार.
धावेनी संघाची धावसंख्या देखील जाऊन पोचली 8 अंकावरती. तर मात्र पहिला मोठा फटका आलाय बॅट्समन नयनच्या बॅटमधून. याच फटक्यांसाठी ओळखला देखील जातोय बॅट्समन नयन. आता क्षेत्ररक्षणमध्ये देखील थोडंसं बदल करत असताना लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं जिथून षटकार गेला होता. मात्र तिथेच नेमकं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमच्याकडे बोलत असताना की हा चेंडू आहे अवांतर आणि अवांतरच्या रूपाने येईल आणखी एक धाव धापलकावरती. धावा तर जाऊन पोचतील त्या 9 अंकावरती. षटकार आल्यानंतर आता मात्र कुठेतरी थोडंसं दडपण पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना महेश 9 धावा धारपडती लागल्यात. 1-9 अशी धावसंख्या धापलकावरती लागले. पहिलं षटक मार्गस्थ असताना महेश याली फुल टॉस चेंडू त्याला गॅप मधून खेळून काढला. पॉइंट रिझम मधून चेंडू जाईल. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषावार. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा महेश. आता मात्र मोठे फटके येत आहेत लागोपाठचे 2. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तात्पर्य वर्ग धावा मिळतील या चेंडूवर 2. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ देखील समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धापलकावरती 1-15. तर दुसरं षटक पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलंय. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय आदेश. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल आता मात्र नितीन. चांगली सरासरी राखली. पहिल्या षटकामध्ये एक गडी देखील बाद झाला असला तरी मात्र 15 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये करत असताना संघ पिंपलोली. तर दुसऱ्या षटकामध्ये आदेशला मात्र इथून कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका गॅपमधून चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक असेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जितक्या वेगाने चेंडू घेतला तितक्याच वेगाने मात्र थ्रो देखील गेला आणि एकच धाव मिळालेल्या चेंडूवर. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा आदेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग. फुल टॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक असेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तितकीच चांगली थ्रो पैकी पुन्हा एकदा एकच धावेल. मोठा फटका मारण्याची संधी देखील निर्माण झाली होती मात्र कन्वर्ट करू शकले नाहीयेत मोठ्या फटक्यामध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना
तर पुन्हा एकदा सज्ज होतंय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदेश. यावेळेस पुन्हा एकदा लापटॉप हिट मारण्याचा प्रयत्न, अक्षरशः ऑप्शनच्या बाहेरून चेंडू खेचून काढला. तर पूर्वी फंबलिंग झालं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षक पोहोचले होते मात्र बॉलने थोडीशी हुलकावणी दिली आणि सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा आदेश. खाली फुलटॉस चेंडूचा करपून समाचार आणि चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार येतोय बॅट्समॅन महेशच्या बॅटमधून. तर बॅट्समन नितीन होते तिथे, खूप चांगली फलंदाजी होती. आता मात्र नितीनच्या माध्यमातून देखील एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला आहे. नयनच्या बॅटमधून देखील एक चौकार एक षटकार आलाय आणि आता मात्र करपून समाचार घेत असताना गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचा आदेश देखील थोडासा महागडा ठरतोय. यालीच पुन्हा एकदा लापटेट मारण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईल उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली 28 या अंकावरती. 1 बाद 28. अजूनही दुसरं षटक प्रगतीप्रथावर. पुन्हा एकदा आदेश. यावेळेस आकूर टप्प्याचा चेंडू, मात्र लाईन थोडीशी खराब आहे. अवांतरच्या रूपाने आणखी एक धाव ॲड होईल धावफलकावरती. धावा लागतील ते आता मात्र 29 धावा. चांगली सरासरी राखली आहे टीम पिंपलोली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना. दुसऱ्या षटकामध्ये प्रगतीप्रथावर असताना मात्र 29 धावा धापरते लागल्यात. 1 गडी बाद. यावेळी देखील फुलटॉस चेंडू, त्याला चांगला क्षेत्ररक्षण तितकं चांगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र सुरक्षित एष्टपर्यंत पोहोचतोय फलंदाजानं. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 अंकावरती आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे रवीजी बर्डे. मनोज होते तिसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल मनोजला, मात्र 15.00च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती आहेत 2 षटक संपल्यानंतर. आता मात्र पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपले. आता फिल्डिंग देखील विस्तरलेली पाहायला मिळेल आपल्याला. 1 गडी बाद 30 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये मनोजला आमंत्रित केले संघनायकाने. तर स्ट्राईक वरती बॅट्समन असेल आता नयन. सज्ज होते पंचाच्या डाव्या साईडून करून मनोज. आखूर टप्प्याचा चेंडू पॉइंट रिजम मधून खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या आवागाच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषा पार कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजी होते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून
नयनच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. या देखील चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरीर यष्टीवरती चेंडू आदलतोय आणि पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत पोहोचत असताना. कृष्णा केने सर पाहत्या मेन पंचाच्या मुखे लेग बाईकचा इशारा येतोय. आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केलाय. नयनने 18 धावा खर्च कुठून काढल्यात तर नितीनने 12 धावांचं योगदान दिलंय 4 चेंडू खर्च करत असताना. यावेळेस पुन्हा बॅटची गाड्या घेऊन चेंडू जाते. शॉट दरम्यानला धावाची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होत नाही. थ्रोपैकी थोडीशी खराब आणि कलेक्टिंग देखील थोडंसं खराब आणि तत्पूर्वी एक धाव एक्स्ट्रा अजून धावफलकावरती ॲड होईल. 2 धाव्यांच्या रूपाने धावफलकावरती धावा लागतील. आता मात्र द्या 37 धावा. गोलंदाजी थोडीशी खराब होते आणि क्षेत्ररक्षण देखील थोडंसं खराब होत असताना आता मात्र इतर आंबिवली टीमचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज. यावेळी फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू आता मात्र बीट केलंय पूर्णपणे. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल आता मात्र जो मनोजला, कारण तिसरं षटक मार्गत असताना धावा देखील चांगल्या लागल्यात. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि एकच गडी देखील बाद झालाय टीम पिंपलोली संघाचा. पुन्हा एकदा मनोज आता मात्र कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुन्हा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लाईन थोडीशी खराब आणि वाईटच्या रूपाने आणखी एक धाव मिळेल आता मात्र इथून पिंपलोली टीमला. पुन्हा एकदा मनोज. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि दाबाच्या रूपाने फलंदाज देखील बाद होईल. पंच दर्शवायचा आहे कोणता फलंदाज बाद आहे तर नितीनला इथून मैदान सोडावे लागेल. नितीन होतोय बाद. धाव 38 अंकावरती दुसरा गडी बाद होतोय. दोन षटकामध्ये 30 धावा धावफलकावरती होत्या, मात्र या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. गोलंदाजी करत असताना मनोजने आतापर्यंत 5 चेंडू खर्च केलेत आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि एक गडी देखील त्याच्या गोलंदाजीवर सांघिक यश देखील मिळाले. यावेळेस पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगाने जातोय, बीट केलं जातं आणि 3 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावावरती धावा लागल्यात त्या 38 2 गड्यांच्या मोबदल्यात.
प्रथमेश येतोय इन ॲट नंबर 4 वरती. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ख्याती लागते, ज्याच्या नावाने हा संघ देखील ओळखला जातोय. मोठे फटके मारण्याची खूप गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये. आता मात्र सिद्ध करावी लागेल. 38 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय आता मात्र महेश येतोय गोलंदाजी मार्गवर. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचं 15 धावा खर्च केल्या होत्या. त्याच महेशवरती मात्र आता विश्वास दाखवला जातोय. चौथ्या षटकामध्ये आपलं सेकंड प्लेयरमध्ये येत असताना महेश, तर फलंदाजीसाठी नवीन बॅट्समॅन आला इन ॲट नंबर 4 वरती प्रथमेश. महेश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्ग. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय साफ. झेलची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र झेल होतोय ड्रॉप आणि प्रथमेशला मिळतंय पहिलं जीवदान. प्रथमेश सारख्या खेळाडूला जीवनदान मिळणं म्हणजे खूप महागडं ठरू शकतं. कॅचेस विन द मॅचेस नक्कीच नेहमीच समीकरण राहिलाय तो क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर. मात्र झेल सुटतंय. नामी संधी निर्माण झाली होती मोठा फलंदाजाला बाद करण्याची, मात्र अपयश येते. पुन्हा एकदा महेश. यावेळेस आखूर टप्प्याचा चेंडू त्याला पुल केलाय. पुल अँड सक्सेसफुल, पॉवरफुल. आणि चेंडू देखील जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर षटकार आलाय बॅट्समन नयनच्या बॅटमधून जो सलामीला आलाय. आणि आता मात्र मोठे फटके येतात त्याच्या बॅटमधून देखील. आणि 6 धावांची संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली 45 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर महेश. आणि पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र पॉईंट रिझम मधून खेळून काढण्याचा प्रयत्न मात्र असफल होतोय. एसटी रक्षकाचा वेध घेतोय चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकार आल्यानंतर आता मात्र लगेच कमबॅक करतोय गोलंदाज महेश. खूप अनुभव देखील त्याच्याकडे देखील आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये मला काम आमंत्रित केलंय संघनायकाने, याच उत्तम उदाहरण दाखवत असताना. यावेळी फुलटॉस चेंडू त्याला कव्हर बाउंड्री लाईन मध्ये दाखवलाय. आणि क्षेत्ररक्षक होते तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा महेश. यावेळेस मात्र काहीसा आगळा वेगळा पटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल, थोडंसं फंबल. आणि तत्पूर्वी मिळत आहेत ह्या 2 धावा. फिफ्टी देखील कंप्लीट होत आहे या 2 धावेनी. 51 धावा धावपट्टी लागल्या आहेत चौथ्या षटकामध्ये मार्गस्थ असताना. खूप चांगली फलंदाजी होते बॅट्समन नाईनच्या बॅटमधून. आतापर्यंत 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 30 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरीर एसटीवरती चेंडू आदळतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. आणि 4 षटकांचा खेळ झाला इथे मात्र समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51.
शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज आमंत्रित केलंय रोहितला. शेवटचं षटक म्हटलं की नेहमीच हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल. सलामीला आलेला फलंदाज नयन देखील अजून खेळपट्टीवरती आहे आणि इनिंग नंबर 4 वरती आला एक विस्फोटक फलंदाज प्रथमेश. आणि पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप होत आहे. निर्धार चेंडूची सांगता होत आहे. चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज रोहित. 51 धावा धापरती आहेत आणि शेवटचं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा रोहित पंचांच्या उजव्या एंड करणं. यावेळी बॅटची काटा घेऊन चेंडू जातोय बरोबर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून आणि आउटफील्ड आहे. खूप फास्ट चेंडू थांबणार नाही, जाईल सी मारेशे पार. 4 धावांसाठी चौकार. तर पहिला नशिबाचा चौकार येतोय फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून. आज मात्र थोडंसं संघर्ष करतोय प्रथमेश. यावेळीच देखील चांगला फटका, चेंडू गोलीच्या वेगाने जातोय आणि क्षेत्ररक्षण चांगलं, थ्रोपैकी देखील चांगली आहे. धावाची संधी मात्र एसटी रक्षकडून होते चूक थोडीशी आणि तात्पूर्वी मिळत आहे त्या 2 धावा. चांगली रन बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, लाईन थोडीशी खराब हेच पंच आमचं दर्शवत असताना पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये अवंतच्या रूपाने आणखी एक धाव ॲड होईल धावफलकावरती. आता मात्र धावसंख्या होती ती 58. शेवटचे काही चेंडू शिल्लक पहिल्या इनिंगमधले. गोलंदाज रोहित. यावेळी मोठा फटका, बरोबर व्यासपीठाला मानवंदना देणारा हा येतोय उत्तुंग षटकार. डीजे सुजितच्या माध्यमातून देखील दुपारच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध केलं जात आहे. खूप चांगलं डीजे ऑपरेटर सुजित म्हात्रे. तर प्रथमेशला आपण देखील जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आणि ते सिद्ध करत असताना आता मात्र प्रथमेशच्या बॅटमधून आला एक षटकार. पुन्हा एकदा रोहित. यावेळी देखील मोठा फटका, कव्हरेज मधून चेंडू खेळून काढला, गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 72 अंकावरती आणि 73 धावांचं टार्गेट असेल ते मात्र इथून टीम आंबिवली संघासमोर.
तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल बिघडेल त्याचं आपलं धावतं वरण ऐकूयात आपण. डोंबिवलीमधील घारिवली गावचे एक गोड आवाज उत्तुंग आवाजानं आमचे मार्गदर्शक रोशनजी संते. नरेश चौधरी इकडे असतील त्यांनी या थँक्यू सो मच सचिन. थँक्यू सो मच सोनू बांगर. 73 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज दीपक. फुलटॉल चेंडू आहे. ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय फार वेगाने सीमारेषे दिशेने. खूप चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला आतमध्ये अडवलंय आणि तोपर्यंत मिळत आहेत. या चेंडूवरती 3 धावा आणि 3 धावांनी श्रीगणेश होतोय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान आंबिवली या टीमची धावसंख्या आहे 3. 73 धावांचं लक्ष आहे. जय हनुमान आंबिवली आणि त्यांना फाईट करतोय गावदेवी पिंपलोली. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश. यावी सुरेख फटका इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
यावी सुरेख फटका आहे, मिस्टामिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद सुरेख झेल टिपलाय शॉर्ट पॉइंटला आणि पहिला मोठा धक्का बसतोय जय हनुमान आंबिवली संघाला. फलंदाज महेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय महेंद्र. यावेळी बॅक टू द बॉलर खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे धावफलकावरती 1-7. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 73 धावांचं लक्ष्य आहे. खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज दीपक या षटकामध्ये. मेजर दीपक आहेत गोलंदाजी मार्कवरती. महाराष्ट्र पोलीस आहेत. यावी सुरेख झेल टिपला यष्ट्यांच्या पाठीमागे. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. सलामीचा फलंदाज अवी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आदेश येतोय आणि यापुढील सामना असेल सतीश कोट मोहने आणि त्यांना फाईट करेल गावदेवी म्हस्कळ. या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल. म्हस्कळ विपक्ष मोहने. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती जय हनुमान आंबिवली या टीमची 2-7. बनवायचे 73 धावा. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. चांगला चेंडू आहे. तेवढा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 2ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 64 धावांची गरज आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाज महेंद्र आहे. या दुसऱ्या षटकामध्ये गावदेवी पिंपलोली त्यांना फाईट करतोय जय हनुमान आंबिवली. यावेळी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. चेंडू ट्राव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण रुपेश होते आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल इन डबल फिगरमध्ये 10 या आकड्यावरती.
ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख गोलंदाजी आहे, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय आणि 2-2 क्षेत्ररक्षक आले होते आणि एकच धाव मिळते. लेगबाईच्या स्वरूपात धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 20 दुसरा मार्गस्थ आहे, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय गोलंदाज महेंद्र. या षटकामध्ये सातत्याने खूप चांगली गोलंदाजी होते, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. ओव्हर द विकेट. यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. 55 वाईट बॉलचा येतोय. अवांत धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 2 बाद 12 अशी धावसंख्या आहे. जिंकण्यासाठी 61 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष्य खूप मोठं आहे, 73 धावांचं. जय हनुमान आंबिवली या टीम समोर. यावीस बिगिट केला, मिस टायमिंग आहे आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, परंतु बॅकिंग खूप चांगलं होत आहे आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 2 बाद 14 अशी धावसंख्या आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. गावदेवी क्रिकेट संघ मस्कळ आयोजित उपसभापती चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन. यावेळी सुरेख फटका आहे, ऑनसाईडला चेंडू येतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट, क्या बात आहे, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये होते. बॅकिंग नाहीये. धावा धावा आणि धावा पाहायला मिळत आहेत. 3 धावा तर कंप्लीट केल्या आणि 34 धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. चेंडू शिल्लक आहेत 19 आणि धावांची गरज आहे 55. धावसंख्या 18. यावेळी सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा बनवायचे. 73 धावा उर्वरित समीकरण. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. 18.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान आंबिवली या संघाला. Jazz in the mix. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज स्वतः संगणक येतो. या तिसऱ्या षटकामध्ये 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. यापुढील सामना असेल मोहने विपक्ष मस्कळ. या 2 संघांमध्ये दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी या. यावेळी फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्वीपर कव्हर मध्ये धावाची संधी आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. आदेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. मनोज येतोय नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र देसले.
यावी सुरेख फटका आहे इनफिल्डच्या वरून अप्पर कट करतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि 2 धावा कंप्लीट केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 21 जिंकण्यासाठी 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावांची गरज आहे. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. महेंद्र देसलेला आपला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. 3 बाद 22 अशी धावसंख्या आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज मनोज. यावेळी बॅक टू द बॉलर खेळतायत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 22 धावा. ओव्हर द विकेट रुपेश. यावेळी सुरेख गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सातत्याने खूप चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून संघनायक आहे गावदेवी पिंपलोली या टीमचा. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळी चांगला चेंडू आहे. सलग चालाय. हा तिसरा निर्धाव चेंडू आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 3 बाद 22. जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावांची गरज आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावांची गरज आहे. दुंदा कोर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपसभापती शिक्षकामध्ये खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ मस्कळ आयोजित उपसभापती चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 आहे. यावीस लाईन पाहावी लागेल. चेंडू ट्रॅव्हलतोय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. वाईट +2 एकूण 3 धाव मिळत आहेत. धावसंख्या 3ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 25 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड स्पेलमध्ये येतोय गोलंदाज दीपक. यापुढील सामना हा 4 षटकांचा असेल. गावदेव मस्कल आणि त्यांना फाईट करेल मोहने. यावीस क्लीन बोल्ड. यस उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली फलंदाज बाद.
कोणताही फलंदाज जिम्मेदारीने खेळ करत नाहीये. मिस टायमिंग आहे, रुपेश आहेत, खूप चांगला झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमारेषेवरती संघनायक रुपेशने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. फलंदाज किरण बॅक टू द पवेलियन. आहे 5 बाद 25 आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत. यावीस ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 26 धावा धावफलकावरती राजेश आणि मनोज ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज राजेश जो संघनायक आहे जय हनुमान आंबिवली या टीमचा. यावी सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 26. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज. ड्राईव्ह करतायत आणि क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. थोडीशी नक्कीच चर्चा करत होते, लक्ष देखील नव्हता आणि त्यामुळेच हा चौकार मिळतोय. काही हरकत नाही कारण की धावा अजून भरपूर बनवायच्या आहेत. कारण की रुपेश 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज आहे. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. ये दुनिया है, इधर जाने का नहीं. और मेरे बेटे किसी से इश्क कर. मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हद से गुजर जाने का नहीं. हाय हाय भाई क्या बात है, क्या बात है. यावीस लाईन पाहावी लागेल. पहिला चेंडू आलाय वाईड बॉल आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. टिटवाळा संघाने टॉससाठी या कारण की यापुढील सामना असेल टिटवाळा विपक्ष. जो संघ जिंकेल या सामन्यातून त्या संघासमोर टिटवाळा टीमला सामना खेळावा लागेल. मिस टायमिंग आहे आणि झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चेंडू ट्रॅव्हल होत आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 32. 5 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. थोडंसं फंबल होत आहेत मेजर. खूप चांगली फेकी आहे ऑन द स्टंप फेकी. यावेळी चांगला चेंडू आहे डॉट बॉल. एकतर्फी सामना सुरू आहे. सामन्यामध्ये मजा नाहीये कारण की खूप मोठा विजय मिळवतोय गावदेवी पिंपलोली संघ. त्वरितच सामना खेळावा लागेल ही आयोजकांची सूचना आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. जय माता दी टिटवाळा संघाने टॉससाठी या त्वरित. जय माता दी टिटवाळा संघाने टॉससाठी यायचा आहे. अजून एक वाईड बॉल. खराब गोलंदाज करतो गोलंदाज प्रथमेश. धावसंख्या 35. यावीस मिस टायमिंग आहे आणि सुरेख झेल टिपलाय.
फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय जय हनुमान आंबिवली या टीमची. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय मिळवलाय गावदेवी पिंपलोली या टीमने. जय माता दी टिटवाळा संघनायक टॉससाठी या त्वरित यापुढील सामना आपण पाहू शकाल. या संघनायक इथे उपस्थित